मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धक्कादायक बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलाय. पेट्रोलच्या किमतीमध्ये 87 पैशाने वाढ झाली आहे. म्हणजे पेट्रोल तुम्हाला 87 पैसे जास्त मोजावे लागत आहेत लिटर मागे, आणि डिझेल 91 पैशाने महागलाय. गेल्या 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. या 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेल महाग केला आहे कंपन्यांनी, तेल कंपन्यांनी. आखाती युद्धामुळे जगाचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई जगभर आहे, भारतातच नाही, जगभर आहे. कारण इराण इराकमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा या युद्धामुळे थांबला आहे. त्यामुळे साऱ्यांना तेलाची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे तेल कंपन्या प्रचंड नुकसानीत गेल्या आहेत, आणि आपलं नुकसान कमी करण्यासाठी तेल कंपन्या दरवाढ करतायत. त्यामुळे ही दरवाढ आता कुठपर्यंत चालेल, किती किती वाढेल याचे काही अंदाज बांधणं अवघड आहे. पण हे युद्ध असंच चालू राहिलं तर तेलाचे भाव, तेल म्हणजे आपलं पेट्रोल डिझेलचे भाव हे 150-200 रुपयापर्यंत आरामात जाऊ शकतात. पेट्रोल म्हणजे पेट्रोलला सोन्याचा भाव येईल. कारण पेट्रोल डिझेल शिवाय कुणाचं काही गाडी हालत नाही. घरातून बाहेर पडायचं म्हटलं की गाडीत पेट्रोल पाहिजे. हे पेट्रोल डिझेल महाग तर होणारच आहे. आता 100पर्यंत पोचतं आहे. हीच परिस्थिती, म्हणजे युद्धाची परिस्थिती हीच राहिली तर पेट्रोल डिझेल आणखी महाग होणार. म्हणजे आणि मिळण्याची गॅरंटी नाही आहे. आपलं सरकार आज म्हणत आहे की तेलाची कमतरता नाही आहे, टंचाई नाही आहे, भरपूर तेल आहे, भरपूर आहे. परंतु परिस्थिती ही आहे की तुम्ही खेडोपाडी जाल तर पेट्रोल पंपावर लांबत लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत तुम्हाला. आता हे सरकारलाही समजते, परंतु ते दाबून सांगतात की पेट्रोल डिझेलची कमतरता नाही आहे, भरपूर पेट्रोल आहे. ते सांगितलं नाही तर मग घबराट पसरेल, अर्थव्यवस्थेत घबराट निर्माण होईल. त्यामुळे ते सांगावं लागते. पण वास्तव जे आहे ते वास्तव लोकांना दिसत आहेत. पेट्रोल पंपावर रांगा आहेत, सारं काही आहे, पण पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे. खेड्यापाड्यामध्ये तर डिझेलसाठी 7-12चा उतारा मागितला जात आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आता हे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे म्हणजे केवळ वाहतुकीचा प्रॉब्लेम झालाच आहे. सारी वाहतूक महागली आहे. म्हणजे जो माल येतो, माल वाहतूक, अन्नधान्य म्हणा की कुठली वस्तू सध्या माल वाहतुकीने येते. आता ट्रान्सपोर्ट महागल्यामुळे साऱ्याच गोष्टी महाग होत आहेत. महागाईचा तडाखा सामान्य माणसाला बसणं सुरू झालं केव्हा मग. दूध महागलं आहे, आणि आता पेट्रोल महागल्यामुळे सारंच महागणार आहे. तुम्ही लिहून ठेवा. आता महागाईचे तडाखे बराच काळ चालू राहणार आहेत, कारण युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्ह नाहीत. आता हा तडाखे पेट्रोल डिझेलचे टंचाई जी आहे मग भारतातच आहे, भारतालाच जाणवते अशातला भाग नाही. पूर्ण जगाला याचे तडाखे बसत आहेत. म्हणजे अमेरिकेत पेट्रोलच्या किमतीमध्ये 44% वाढ झाली आहे. अमेरिकेत पेट्रोल 44% महाग झालं आहे.
चीनमध्ये 33% महाग झालं आहे पेट्रोल डिझेल. त्या मानाने आपल्या भारतात कमी आहे. म्हणजे आपण फक्त 5-6% आपल्याकडे आहे. पण हे थांबणार नाही, हे वाढणार आहे. आणि याचा याचा अंत हे कुठं थांबेल हे काहीच सांगता येत नाही. युद्धाचा भडका कसा उडतो त्याच्यावर आहे. सध्या आपण जे पेट्रोल डिझेल जे आहे कच्चं तेल हे रशियाकडून मागवतोय, दक्षिण आफ्रिकेकडून आणतोय. मिळेल त्या मार्गाने आपण पेट्रोल डिझेल आणतोय. पण हे धावपळ फार काळ चालणारी नाही आहे आणि त्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागणार आहेत. आता तेल कंपन्यांनी हे ओझं आता आता पण सहन केलं, पण आता तेल कंपन्या सुद्धा हे गिरायकावर टाकतायत की पेट्रोल पाहिजे असेल, डिझेल पाहिजे असेल तर मोजा पैसे. खरीपाची पेरणी जवळ आली असताना पेट्रोल डिझेलची ही टंचाई शेतीला मार देणारी आहे. शेती यावेळेला मार खाणार आहे. कॉमेंट करा. नमस्कार.